आमचं मित्र संध्या जातो त्याच्यानंतर हे तुमचंच आहे आमचं आहे ना नको सर कॅन्सल या मॅच जिंकतो ना तर टेन्शन नव्हता. बिट्टू तापाय कशा होतं मग तुला बिट्टू तापाय कशा होतं रोजचाच सवय मला आजच्या दिवसातील 6वा सामना छठा मुकाबला जो कि मैदान के भीतर दिखाई देता हुआ, एक तरफ बापू स्पोर्ट, दूसरी तरफ ब्लू स्टार सावंतवाड़ी। जी हाँ, अपील जोरदार की है, उंगली आसमान की तरफ, मतलब खतरे की घंटी बजी और चले दुर्गेश नॉकआउट की ओर। पहली बीतती हुई सफलता, जी हाँ पहला विकेट का होता हुआ बतन। पहली गेंद मेडन चली, दूसरी गेंद पर बल्ले का अंदरूनी किनारा, चुम्मा लेकर गेंद चली विकेट कीपर टीम के ओनर जो कि बाबू सावंत के दस्तानों में। कोई गलती नहीं की, सेफ एंड से कैच लपका और दुर्गेश जो कि डग आउट की ओर। नए बल्लेबाज अगर बात की जाए तो रुपेश मैदान के भीतर दिखाई देते हुए। जब तक निखिल मैदान के ऊपर है तब तक ब्लू स्टार सावंतवाड़ी टीम की उम्मीद है अभी तक डटी हुई है, क्योंकि निखिल एक ताबड़तोड़ बल्लेबाज टीम के लिए जब भी जरूरत होती है तब तक निखिल अपने बल्लेबाजी के दम के ऊपर टीम को एक फाइटिंग टोटल खड़ा करके देता है। पर नया बल्लेबाज रुपेश, गेंदबाज शुभम, पहली गेंद सलमान दिया फॉलो थ्रू में, जब तक गेंद लपक दे तब तक विकेट कीपर के दस्तानों में जो कि बाबू दिखाई देते हुए। पहले 3 गेंदों की समाप्ति, 3 गेंदे मेडन, 1 सफलता, स्कोर कार्ड अभी भी 0 रन पर। पहली विकेट जो कि गोल्डन डक दुर्गेश। पहली गेंद मैडम जाने के बाद दूसरी गेंद पर सफलता मिलती हुई, तीसरी गेंद मैडम लाजवाब गेंदबाजी का नजारा शिवम जो कि गेंदबाजी मोर्चे पर। हल्का हाथों से खेला हुआ शॉट, लाजवाब फील्डिंग का नजारा। जब तक मैदान से आते हैं तब तक 1 रन चुराने में रहे कामयाब। 4 गेंदों की समाप्ति, 1 रन स्कोर कार्ड के ऊपर। भगवान गति चेंडू तेज तरार गेंद दिखाई देते हुए अंपायर के और से अभी भी निर्णय आना बाकी। अंपायर डिसीजन
वाइड बॉल का था वो इशारा। जी हाला जब अंपायरिंग जो कि आगे सर दिखाई देता हुआ है। स्कोर कार्ड 2 रन, बहुत देर के बाद स्कोर कार्ड हिलता हुआ जो कि 2 रन। इस बार लगभग गेंद रोटेट होते हुए पॉइंट की ओर, सिर्फ सीमित एरिया में 1 रन का लगभग बात की जाए तो गेंदें हो चुकी है समाप्त। तो 5 गेंदों का खेल समाप्त, 1 गेंद बाकी। स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। पाठ है ओवर की होती समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद लाजवाब गेंदबाजी का नजारा जो कि गेंदबाज अगर बात की जाए तो शुभम की गेंदबाजी में पहले पावर प्ले की ओर में सिर्फ 4 रन दिए। निखिल कामरी जो कि सिर्फ 1 गेंद खेलते हुए मोठा आहे, नाही एका पेजवर असतं ना ते भारी आहे स्कोर कार्ड। पहले ओवर की समाप्ति, 6 गेंदों का खेल समाप्त। स्कोर कार्ड 4 रन स्कोर कार्ड। दूसरा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर पिछले मुकाबले में जिनकी गेंदबाजी ने हैट्रिक लिया था, कुल मिलाकर 4 विकेट चटकाए थे, वही गुरु पेडनेकर बल्लेबाजी में एक लाजवाब बल्लेबाजी की थी। गेंदबाजी में भी एक तारीफ भरी गेंदबाजी की थी और इस बार फिर से एक बार स्लो रन गेंद, चेंज ऑफ द पेस पर अंपायर की तरफ से शाहरुख खान की स्टाइल, टाइटैनिक का इशारा, सांदा ते बांधा, वाशिंदू काशी, पंजाब टू हरियाणा जाने का इशारा आता हुआ। स्कोर कार्ड 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली गेंद लगभग लाइन से हटके डाली थी, वाइड लाइन के ऊपर डालने की कोशिश थी, वाइड यॉर्कर डालने की कोशिश थी पर गेंद वाइड जाती हुई। इस बार पटकी हुई गेंद क्या अंपायर की तरफ से, जी हाँ फिर से एक बार लेग अंपायर की तरफ से वाइड का इशारा आता हुआ। लगातार 2 गेंदें वाइड डालते हुए जो कि गेंदबाज गुरु। फड़वा चषक 2025 कल के दिन में अगर बात की जाए तो रिचर्ड फर्नांडिस जैसे बड़े बड़े नाम दिखाई देंगे। आज के दिन में निखिल कांबळे, गुरु पेडनेकर ऐसे बड़े बड़े नाम दिखाई दिए थे। इसी बीच मिडिल गेंद की समाप्ति, पहली गेंद की समाप्ति। स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में 4 रन आने के बाद दूसरी ओवर की पहली 2 गेंदें वाइड जाने के बाद 6 रन। पटकी हुई गेंद, फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पटकी हुई गेंद थी, पूरा समाचार लिया, गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर 6 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी का नजारा निखिल कांबळे, जर्सी नंबर 01 जो कि निखिल जिनका बल्ला पहले ओवर में खामोश था, दूसरे ओवर की दूसरी गेंद पर जिनका बल्ला बोलने लगा है, पटकी हुई गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। गुरु पेडनेकर पहली गेंद वाइड डालने के बाद, दूसरी गेंद वाइड डालने के बाद, तीसरी गेंद मेडन निकालने के बाद चौथी गेंद पर छक्का। ओवर की 2 गेंदें हो चुकी है समाप्त। फिर से एक बार वही नतीजा, गेंद चली, फिर से एक बार वही दिशा, वही शॉट, वही गेंदबाज। इस 6 रन की बदौलत स्कोर कार्ड 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में सिर्फ 4 रन आने के बाद दूसरे ओवर की सिर्फ 3 गेंदें। स्पर्धेदरम्यान मया वेंगुर्लेकर यांचं आगमन होत आहे। मया आपल्याला विनंती असेल आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थानाबद्ध आपलं सहर्ष स्वागत मया वेंगुर्लेकर। गेंद दे चुके समाप्त। 3 गेंद में अगर
फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, फिर से एक बार वही शॉट मारने की कोशिश कोशिश कोशिश। गेंद चली बीनती, 4 गेंदों की समाप्ति। अगर इन 4 गेंदों में अगर बात की जाए स्कोर कार्ड की, तो इन 4 गेंदों में कुल मिलाकर 14 रन आए। और पिच गेंद, लगभग गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में। फील्डर जब तक आते हैं, थ्रो करते हैं निजी रूप से, 1 रन चुराने में रहेंगे कामयाब। 1 रन के साथ स्कोर कार्ड में बढ़ोतरी। 5 गेंदों की समाप्ति के बाद 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज जो कि गुरु पेडनेकर, लगभग सिमितेरिया का 1 रन मिलता हुआ। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर की समाप्ति, 12 गेंदों की समाप्ति, 12 गेंदों का खेल बाकी। स्कोर कार्ड 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। बची हुई 12 गेंदों में क्या निखिल के बल्ले से बड़े शॉट दिखाई देंगे? ये आने वाला समय बताएगा। डूबने वाली नैया को कौन पार करेगा, ये भी आने वाला समय बताएगा। तीसरी ओवर लेकर कौन आएगा गेंदबाजी मार्ग पर, ये देखना होगा। तीसरी ओवर लेकर सागर गेंदबाजी मोर्चे पर। अलग गेंद रोटेट होते हुए जब तक फील्डर आते हैं, थ्रो करता है। 1 रन चुराने में रहेंगे कामयाब। 1 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंद हो चुके 19 समाप्त, 13 गेंदें समाप्त पूरे इनिंग की। हल्के हाथों से खेलने की कोशिश, लगभग गेंद सीमित एरिया डिक्लेयर जोन का 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ेगा। स्ट्राइक रोटेट होगा जो कि आक्रामक, अटैक इज द बेस्ट डिफेंस करने वाले बल्लेबाज निखिल। फिर से एक बार लगभग गेंद रोटेट होते हुए फील्डर दिखाई देते हैं मेगा स्क्रीन के ऊपर। दूसरे रन की कोशिश, जी हाँ, खराब थ्रो कैरी के दौरान दूसरे रन कामयाब। तीसरे रन की कोशिश, जी हाँ, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट दिखाई देते हुए दोनों बल्लेबाजों के बीच में। कुल मिलाकर 3 रन चुराए। तीन गेंदों की समाप्ति, कुल मिलाकर 3 गेंदों में 5 रन आए। गेंदबाजी मोर्चे पर सागर। क्या इस बार कौन सा बल्लेबाज होगा रन आउट? पच्चीस रन। इस बार गेंदबाज की ताकत, गेंदबाज का ब्रह्मास्त्र जिसको कहा जाता है, वही यॉर्कर गेंद दिखाई देते हुए सागर के गेंदबाजी में।
5 गेंदों की समाप्ति। चार गेंदों की समाप्ति। हल्के हाथों से खेला, लगभग स्कोर कार्ड 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों की समाप्ति। इस बार घुमाए बल्ला, पहले ताकत फिर नजाकत, बल्लेबाज की हरकत, उनको मिली बरकत। खेल चली 6 रनों के लिए। यश के बल्ले से निकाले तो मैक्सिमम 6। ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीन ओवर की समाप्ति। स्कोर कार्ड 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। जी हाँ, बातचीत होती हुए किस गेंदबाज को गेंदबाजी दी जाए, क्योंकि स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज निखिल कांबळे, जिन्होंने अभी तक 2 छक्कों की बदौलत कुल मिलाकर 18 रन पर खेलते हुए निखिल कांबळे, जिन्होंने अभी तक सिर्फ 7 गेंदें खेली। गेंदे हो चुके समाप्त 18 में से सिर्फ 7 गेंदें खेली। 6 गेंदों का खेल बाकी, नीचे 1 ओवर का खेल बाकी। पहले इनिंग का 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद पर मैक्सिमम 6 डेथ का, जो कि बल्लेबाज यश के बल्ले से। और अब निखिल कांबळे स्ट्राइक एंड पर, गेंदबाजी मोर्चे पर प्रतीक गेंदबाज। इस बार टप्पा खाने के बाद हल्की से अंदर की दिशा में गेंद आई। मिडन गेंद की समाप्ति। लाजवाब विकेट कीपिंग का नजारा। हल्के से फंबल हुआ विकेट कीपर, पर गेंद को डिक्लेयर स्वरूप में जाने से रोका, 1 रन अतिरिक्त होने से रोका। पहली गेंद की समाप्ति। मेडन गेंद की समाप्ति। ओवर की शुरुआत की मेडन गेंद के साथ गुड लेन पर गेंद डाली थी। इस बार आड़े बल्ले से खेला। पहले रन तेजी से खेल, दूसरे रन की गुंजाइश होगी। दूसरे रन की गुंजाइश की है। रन आउट की क्या सफलता मिल सकती है, पर लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट यश के दौरान जो कि दिखाई देते हुए, अगर थ्रो स्ट्राइक एंड पर होता तो निखिल कांबळे को लगभग डकआउट की ओर भेज सकते थे। इस बार स्लॉट में गेंद चली बाजी वाले प्लॉट में 6 रनों के लिए निखिल कांबळे के बल्ले से मिलता हुआ। इस ओवर की तीसरी गेंद पर छक्का, क्यों पिछली गेंद पर 2 रन दौड़े थे। अब बताते हुए इस छक्के की बदौलत स्कोर कार्ड अगर बात की जाए तो 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 3 गेंदें बाकी है। क्या इन 3 गेंदों पर समाचार ले पाएंगे, ये आने वाला समय बताएगा। यूट्यूब लाइव के माध्यम से ये लीग दिखाई देते हुए पटकी हुई गेंद, इनको गेंद नहीं, गेंद फुटबॉल दिखाई देते हुए, गेंद को सिर्फ सीमा रेखा पार बेचते हुए लगातार 2 गेंदे 2 छक्के, स्कोर कार्ड 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंद हो चुकी समाप्त 4, अभी 2 गेंदे बाकी। क्या छक्कों की हैट्रिक कर पाएंगे निखिल, ये आने वाली गेंद पर पता चलेगा। 4 गेंदों की समाप्ति। 4 गेंदों में कुल मिलाकर 14 रन।
इस बार कारपेट के सहारे से खेला है। जब तक फील्डर आते 1 रन थी जिस के दूसरे रन की कोशिश, पर दूसरे रन की जरूरत में रन आउट की सफलता मिलती हुई, जो कि यश आउट की चले डगआउट की ओर। स्कोर कार्ड 49 रन, स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों की समाप्ति, 1 गेंद बाकी। नया बल्लेबाज यश दिखाई देता हूं मैदान के भीतर। एक यश रन आउट के रूप में मैदान के बाहर चले, दूसरे यश मैदान के भीतर। सीमित 1 गेंद बाकी इस इनिंग की। स्कोर कार्ड 49 रन, क्या स्कोर कार्ड 50 के पार जाएगा? गेंद खड़ी हुई, फील्डर नीचे, शुभम जो कि दिखाई देते हुए, कोई गलती नहीं, 50 का टारगेट रखा है। जीत गई है 50 रन की आवश्यकता। 24 गेंद है, आखिरी गेंद पर बड़ा चौड़ मारने की कोशिश थी, पर गेंद मैदान के बाहर नहीं चली। फील्डर जो कि शुभम दिखाई दिए मेगा स्क्रीन के ऊपर, कोई गलती नहीं की। निखिल कांबळे को डकआउट के रास्ते पर भेजा। इनिंग की होती समाप्ति। जीत के लिए 24 गेंदे 50 रन की आवश्यकता। क्या ये टोटल चेस कर पाएंगे? क्या ये टोटल को डिफेंड कर पाएंगे? इस मुकाबले का हालचाल बताने के लिए मैं आमंत्रित करता हूं महेश डोंगरी सर। आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील हा 6वा सामना सुरू आहे। या सामन्यात होणारा सामना ब्लू स्टार विरुद्ध मराठा वॉरियर्स या 2 संघांमध्ये होईल। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। निखिल कांबळे याच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावरती ब्लू स्टार संघाने 49 धावा जमविल्या, 50 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय। बाबू स्पोर्ट्स संघापुढे आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत। बॉलिंग यांच्या दिशेने पॉली फर्नांडिस आणि बॅटिंग यांच्या दिशेने दिसत आहेत ते राजू रेगे सर। या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य बघितलं, 2 गोलंदाजांनी हॅट्रिक केलेली आहे। एक म्हणजे गुरुप्रसाद पेडणेकर आणि दुसरा म्हणजे बाबल माडतीस। सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली दिसते आपल्याला। स्ट्राइक एंडला दिसत आहेत बाबू सावंत, नॉन स्ट्राइकला गुरु पेडणेकर। बॉलिंग यांच्या दिशेने पंच दिसत आहेत ते राजू रेगे सर आणि बॅटिंग यांच्या दिशेने पॉली फर्नांडिस। राजू रेगे सर मॅन फ्रॉम कौठणी आणि पॉली फर्नांडिस मॅन फ्रॉम वेंगुर्ला। पहिलं षटक निखिल कांबळे, भटवाडी रोड यांकडून त्याच्या समोर आहे तो बाबू साबंत।
सुरेख फटका, पोलचा फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. बाबू सावंतची खेळी संपुष्टात येते आहे. पहिला वैला गडी बाद होतोय बाबू सावंतच्या स्वरूपात. डीप स्क्वेअर लेगला झेल टिपला जातोय आणि बाबू सावंत याची खेळी संपुष्टात येते आहे. एक गडी बाद 0 अशी धाव संख्या आणि बाबू याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय तो शुभम लाखे. गुरु पेडणेकर. निखिल कांबळे त्याच्या समोर आहे नवीन फलंदाज शुभम लाखे. झेल ओढतोय पॉइंटच्या दिशेने शुभम लाखे सुद्धा झेल बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय या ठिकाणी. मैदानामध्ये साई लाखे आणि ऑन हॅट्रिक या ठिकाणी निखिल कांबळे. जर निखिल कांबळे याने या चेंडूवरती जर गडी बाद केला तर आजच्या दिवसातील ही तिसरी हॅट्रिक होईल. साई लाखे सामना करेल निखिल कांबळेच्या पुढच्या चेंडूचा. पाहूया साई निखिल याची हॅट्रिक वाचवतोय का निखिल या चेंडूवरती गडी बाद करतोय हे पाहण्याजोगं ठरेल. हा चेंडू या ठिकाणी पंचांचा एका धावेचा इशारा येतोय. बॅटची कट घेऊन जातोय चेंडू घोषित जागेमध्ये आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती एक धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. निखिल कांबळे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गुरुप्रसाद पेडणेकर याला. सुरेख फटका चेंडू जातोय कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने. जिनमारेसा बाहेर चेंडू जाईल आणि चौकार मिळेल गुरुला. पहिला चौकार बसतो या इनिंग मधील दुसऱ्या डावामधील तो म्हणजे बाबू स्पोर्ट्स संघाच्या आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 धाबा. 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी 50 धाबांचं आव्हान आहे. सुरेख फटका वॉट अ शॉट गुरु पेडणेकर. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धाबांसाठी सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकतोय तो गुरु पेडणेकर आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय ती म्हणजे 9 वरती. नवीन चेंडू मिळेल. चेंडू बहुधा नाल्यामध्ये गेला असावा. नऊ धावा संघाची धावा संख्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिले 2 गडी 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर गुरु पेडणेकर याने 2 लागोपाठ चौकार ठोकतोय.
सुरेख फटका या ठिकाणी चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकाराची हॅट्रिक होते मगाशी गोलंदाजीमध्ये 3 बळी मिळवते गुरु पेडणेकर आणि आता फलंदाजीमध्ये चौकाराची हॅट्रिक साधतोय तो गुरु पेडणेकर आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय ती म्हणजे 13 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर डीजे स्त्री डाव्याचा वेगवान गोलंदाज भटवाडी रोड यांकडून किरण मेस्त्री लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी चेंडू जातोय घोषित जागेमध्ये एका धावेसाठी चेंडू जाईल चेंडू जातोय सावंतवाडी बेळगाव स्टेट हायवेवरती एका धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 धावा सोशल मीडिया किंवा माहिती नसलेल्या ग्रुप्स करून इन्व्हेस्टमेंट टिप्स कधीही घेऊ नका कारण आपण बचत केलेले पैसे चोरण्याचा सायबर क्रिमिनलचा हा डाव असू शकतो अशी कोणती घटना घडल्यास तात्काळ 1930 या नंबरवर संपर्क साधा गृह मंत्रालयाद्वारे जनहितार्थ जारी धावसंख्या होते 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहूया गुरु पेडणेकर या किरण मेस्त्रीच्या पुढच्या चेंडूवरती काय करतोय मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवतोय की पाहायचं आहे किरण फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय डीप स्कोअर लेग सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या होते पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय तो म्हणजे 6 धावांसाठी धावसंख्या होते ती म्हणजे 20 धावा अजूनही 30 धावांची आवश्यकता या ठिकाणी झेल उडतोय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू फिरला 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे फक्त 1च धाव मिळते साई लाखे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता परंतु गुरु याने त्याला माघारी पाठवलंय आपण बघितलं की या स्पर्धेमध्ये आपण सबनीसवाडा न्यू सबनीसवाडा खासकीलवाडा न्यू खासकीलवाडा सालाईवाडा न्यू सालाईवाडा माठेवाडा वैश्यवाडा बाहेरचा वाडा जुना बाजार चिताराळी उभा बाजार या सावंतवाडीच्या प्रभागातले खेळाडू खेळताना दिसतात आपल्याला आज फुलटॉस चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चूक करणार नाही साई लाखेची खेळी संपुष्टात येते आहे 3रा गडी बाद होतोय डीजे पेडणेकरला कोणीतरी त्या ठिकाणी साथ देण्याची गरज आहे फलंदाजीमध्ये कारण गुरु पेडणेकर एका बाजूने अतिशय चांगली फलंदाजी करतोय अजूनही विजयासाठी 30 धावांची आवश्यकता किरण मेस्त्री सुरेख चेंडू या ठिकाणी पंचांचा चेंडू स्वर चेंडू असल्याचा इशारा येतोय आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 21 धावा 22 धावा माफ करा म्हणजे विजयासाठी अमोल अजूनही 28 धावांची आवश्यकता विजयासाठी एकूण धावा पाहिजे त्या 50 धावसंख्या झालेली आहे 22 3 गड्यांच्या मोबदल्यात फुलटॉस चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने पाहूया आणखीन एक गडी बाद करतोय किरण मेस्त्री फुलटॉस चेंडू वरती रुपेश सुद्धा बाद होतोय 4था गडी बाद होते ठिकाणी बाबू स्पोर्ट्स संघाचा
आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय सागर पाटील. जी आपण हेअरस्टाईल बघितली तर बरेच वेस्ट इंडिज किंवा झिम्बाब्वेचे खेळाडू यांच्या खेळाडूंची आपल्याला हेअरस्टाईल अशा पद्धतीने दिसेल. डाव्या हाताचा फलंदाज आहे तो म्हणजे सागर पाटील. त्याच्या समोर आहे तो सलामीला गेलेला गुरु पेडणेकर. किरण मेस्त्री या षटकामध्ये बहुधा 2 गडी बाद करतोय अमोल. सुरेख चेंडू किरण याचा पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होते ती म्हणजे 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर 22 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र समीकरण असं राहिलेलं आहे बाबू स्पोर्ट्स संघापुढे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावांची नितांत आवश्यकता. या सामन्यानंतर होणारा सामना मराठा वॉरियर्स विरुद्ध ब्लू स्टार. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाज आहे तो वेगवान गोलंदाज यश आणि त्याच्या समोर आहे तो फटकेबाज फलंदाज गुरुप्रसाद पेडणेकर. यश नाईक आपल्याला दिसतोय वैयक्तिक पहिलं षटक स्वतःच आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन. चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते गुरुप्रसाद पेडणेकरला. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते आहे ती म्हणजे 23 धावा. आता मात्र 11 चेंडू आणि 27 धावा. सुरेख फटका. चेंडू जातोय मिड ऑन क्रॉस करून डीप लॉंग ऑनच्या दिशेने. निखिल कांबळे क्षेत्ररक्षक दिसतोय त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 24 धावा. विजयासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 24 धावा. 26 धावा माफ करा. चेंडू लक्ष्यमच्या बाहेर. पंचांचा स्वर चेंडू इशारा येतोय राजू रेगेसर यांच्याकडून. पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. धाव मिळते अवांतर आणि या अवांतर धाब्याने अतिरिक्त धाब्याने या ठिकाणी संघाच्या गुणतालिकेमध्ये नोंद केली जाते ती म्हणजे 1 धावेची. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 धावा. सुरेख फटका. चेंडू जातोय या ठिकाणी कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जातोय ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण करतोय. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. सागर पाटील याचा चांगला कॉल त्या ठिकाणी गुरु पेडणेकरसाठी. 2 धावा मिळत आहेत गुरुप्रसाद पेडणेकरला. 2 धावा मिळत आहेत बाबू स्पोर्ट क्रिकेट संघाला आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे जाते आहे ती म्हणजे 27 धावा. विजयासाठी अजूनही 9 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र चांगला चेंडू चांगला कमबॅक पाहायला मिळतं. यश याच्याकडून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी गुरुप्रसाद पेडणेकर याच्याकडून. 8 चेंडू आणि 23 धावा विजयासाठी. सुरेख फटका स्ट्रेट डावचा आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फॉलो थ्रू मध्ये. असे आपल्याला चेंडू अंडर आर्मचे बॉक्स क्रिकेटचे जे सामने असतात त्याच्यामध्ये आपल्याला असे चेंडू अडवताना पाहायला मिळतात. आणि बॉक्स मधील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे यश नाईक. गुरुप्रसाद.
सुरेख फटका चेंडू जातोय या ठिकाणी डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय 6 धावांसाठी अतिशय अप्रतिम फटका गुरु याच्या बॅट मधून बसलेला. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते अमोल 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 17 धावा काय होऊ शकतं. जोपर्यंत गुरुप्रसाद पेडणेकर विकेट वरती आहे तोपर्यंत या सामन्याचा काही आपण निकाल सांगू शकत नाही. उद्या सावंतवाडीमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्याच्या महापूजा आहेत. दरवर्षीप्रमाणे त्यामध्ये गवळी तिठा आहे. त्याच्यानंतर गोमंत हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी महापूजा असेल. भाजी मंडईमध्ये सुद्धा पूजा असेल. त्याचप्रमाणे बहुधा चितराईमध्ये सुद्धा पूजा असेल. आणि सावंतवाडीमध्ये बाईक रॅली सुद्धा काढली जाणार आहे नववर्षानिमित्त. बापू राऊळ याचं सुद्धा आगमन होत आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज आहे तो म्हणजे दुर्गेश. राईट आर्म राऊंड द विकेट. झेल ओढतोय परंतु झेल मात्र दान केला जातोय. जमिनीला दान केला जातो ठिकाणी. पाहूया 5 चेंडू आणि 16 धावा. एक सोपा असा झेल ज्याप्रमाणे लग्नाचं आमंत्रण दिलं जातं नारळाच्या हातामध्ये देऊन त्याप्रमाणे हा झेल सुटलेला आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतच असतात कारण प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. आणि फिल्डिंग मध्ये प्रेशर काय असतो हा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाला 4थ्या आणि अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवरती. आता मात्र समीकरण राहिलेलं आहे विजयाचं 5 चेंडू आणि 16 धाबा. दुर्गेश त्याच्या समोर फटकेबाज फलंदाज गुरुप्रसाद पेडणेकर एक फटकेबाज फलंदाज मॅन फ्रॉम सबनीस वाडा. सुरेख चेंडू मात्र जातो या ठिकाणी पाठीमागे. घोषित जागेमध्ये बायच्या स्वरूपात माझ्या मते एक धाव मिळते. बॅटच्या स्वरूपात यस पंचांचा इशारा आला या ठिकाणी. बॅटच्या स्वरूपात म्हणजे स्ट्राईक चेंज होईल निश्चितच. स्ट्राईक बदलेल आणि सागर पाटील स्ट्राईक वर जाईल. धावसंख्या झालेली आहे अमोल 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. आता मात्र विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 15 धावा. सागर पाटील सुद्धा त्या ठिकाणी सुरेख फटका या ठिकाणी. चेंडू षटकार जातोय सागर पाटीलच्या बॅट मधून. डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू षटकार दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू बहुधा नाल्यामध्ये जातोय. षटकार डीजे. चाळीस धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा सामना जर गुरु पेडणेकर आपल्या संघाला जिंकून दिला तर या ठिकाणी प्रसाद खटावकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. सुरेख फटका स्ट्राईक गुरुकडे राहील. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईक आहे ती गुरुप्रसाद पेडणेकर यांच्याकडे. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू आणि 8 धावा. दुर्गेश मी म्हटलं होतं की सागर पाटीलकडे सुद्धा क्षमता आहे आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलंय
या अगोदरच्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला होता, तो म्हणजे डीप काउ कॉर्नर सीमा रेषेच्या वरून. गुरु पेडणेकर सामना करेल दुर्गेश याच्या पुढच्या चेंडूचा. सुरेख चेंडू, आता मात्र निर्धाव चेंडू, आता मात्र एक चेंडू आणि 8 धावा. म्हणजे निश्चितच या ठिकाणी प्रयत्न मात्र चांगले केलेत बाबू स्पोर्ट्स संघाने. जर एखादा चेंडू वाईट पडला, न पडला तरच मात्र काही होऊ शकतं, अन्यथा मात्र हा सामना ब्लू स्टार सावंतवाडी संघ जिंकू शकतो. सुरेख फटका, चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. पाहूया दिलीप मोंडिया या ठिकाणी झेल टिपतोय. गुरु पेडणेकरची खेळी मात्र संपुष्टात येते आणि हा सामना जिंकतोय तो म्हणजे ब्लू स्टार क्रिकेट संघ. 7 धावांनी हा सामना जिंकतोय. दोन्ही संघांचे मनपूर्वक अभिनंदन. आता तो सामना होईल ब्लू स्टार विरुद्ध मराठा वॉरियर्स. प्रणित सावंत यायचा आहे या ठिकाणी नाणेफेकीसाठी. नाणेफेक करून घ्यायची आहे पुढच्या सामन्याची. आणि आता सामना होईल मराठा वॉरियर्स विरुद्ध ब्लू स्टार आणि त्याच्यानंतर जो सामना होईल दत्तप्रसाद स्पार्टन विरुद्ध रुद्र 11 या 2 संघामध्ये. आमचे या ठिकाणी चांगली कामगिरी सकाळपासून या ठिकाणी करतायत. पॉली फर्नांडिस मॅन फ्रॉम उपदांड वेंगुर्ला आणि मॅन फ्रॉम कौठणी राजू रेगे सर. यापुढील आवाज असेल आपल्या समोर मायक्रोफोनवर गुरु चिटणीस यांचा. वेलकम गुरु. डाळ भात खाल्ले का रे राजू?